बाजूला पळतात ते. टाकी धुवायची आज. हे समोरचं नाही ना म्हणत आहे तुम्ही? नाही नाही इथं खाली आज आहे ना तो गेलेला सध्या मुंग्या लागेल. ते तो साप वेगळा आहे म्हणजे वाळा छोटा साप आहे. आज ना माशी 2 पिल्ले नाही ते बिल्डिंग इकडे चांगले करमळे सारखे. तो मोबाईल राहिला गरज नाही त्याचं काय. एकच आहे खाली. 2 दिसतो. एक मेल आहे ना. हो अजून 2 येतात. 2 तुमच्या बाजूला कुठे असू शकतात ते काढून बसतात. बाहेर मोठी देतात ती. थांबा हातावर हातात पण एवढं ते स्मूथ असतात. हो जायचं. आलो आलो. याच्यात टाका. 1 मिनिट थांबा. हां हां अच्छा बाबा. धुवायची क्लीन करायची. बरं ते याच्यातून तर जाऊ शकत नाही एवढं म्हणजे येत आहे बाबा. एवढा रस्ता क्रॉस करून धंदारीचा रस्ता. कुठं बसला बाबा. तुमच्या टाकीच्या साईडला तिकडे जागा असते अशा ठिकाणी ते. आणि ते खरं म्हणजे पावसाळ्यात जास्त दिसतात. आता हे पाण्याचं ठिकाण आहे. मातीत वगैरे असतं. हो त्या हातात धरा. नाही तर हाच असेल. आहे का अजून? हा आहे तो बघ वरती. पाण्याची. आणि त्या अशी सुंदर ठिकाण सोडून दिली. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांना 6 पिल्लं दिसली. त्याच पाण्यात टाकली. मग त्यांनी फोन केला आपल्याला. आणि ते 6 पिल्लं काढली. आपली टाकीचं हे सगळं काढलं. आलंय कातींवरती. याला सोडायची कात. सापाची. आधी वाटलं सेमेट आहे लागला असं पण नाही. हा आलंय कातींवरती. 2 दिवस वगैरे तर एक लागले साधी तर बकेट काढलं यायचं गाडी जाता पुरा बाहेर जाऊ द्या आणि एक राहत असतं घरात आलं त्याला. नाही तुम्ही खूप नाजूक हाताने काढता. आम्ही काढता काढता मग धक्का लागतो. कळतं का कशाचे आहेत ते? हां. तीन निघले बरं. हो आलंय का? हा वाईट दिसतोय. तो कातीवर आला. गौसले का वेगळी लँग्वेज. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सगळ्यांना. दुपारची वेळ आहे आणि इकडे बघू शकता हे स्टिक घेतलेले दादा ज्यांनी आपल्याला कॉल केला होता त्यांच्या टाकीमध्ये त्यांना काही पिल्लं दिसून आली जी ही आहे. तर ऑलरेडी त्यांनी 2 बाहेर काढली आणि सोडून दिली. पण आज पण त्याच्यामध्ये 4 पिल्लं दिसली त्यांना. तर त्याच्यामध्ये 3 आम्ही रेस्क्यू केली. आता बघा ही पिल्लं नेमकी सापाची कशी काय याबद्दल खूप सारे प्रश्न असतात बऱ्याच जणांचे. आणि हे जास्त रेस्क्यू पण ना होता. आता दादांना पण वाटलं सापाची पिल्ले तर त्यांनी आपल्याला कॉल केला. आणि हे बिनविषारी. एवढे छोटे डोळे की तुमच्या डोळ्यांनाही दिसणार नाही. एकदम असं पार घेऊन जरी बघितला तरी पटकन त्याचे डोळे दिसणार नाही. एकच तोंड असतं. छोटे छोटे 2 डोळे असतात. आता बघा ही 3 पिल्ले आहेत काळी. खूप चपळ असतात. आणि यातलं जे एक पिल्लू आहे त्याच्या अंगावर कातसुद्धा आलेली आहे. कातन म्हणतो ना, जसे साप काढतात कातन
तसंच ह्यावाल्या एका पिल्लाच्या अंगावर कातण आलेली आहे, ते तुम्हाला दाखवते मी वरती घेऊन. हे बघा, हे वालं जे पिल्लू आहे याच्या अंगावर आहे कात. हे बघा, या पिल्लाच्या अंगावर कात आहे. इकडे त्याचे डोळे आहेत आणि खूप म्हणजे खूपच छोटीशी जीभ आहे, जी आपल्या कॅमेरामध्ये पण कैद नाही होणार, दिसणार नाही एवढी छोटी जीभ आहे. इथे त्याचे डोळे आहेत आणि त्याला आता पूर्णपणे पुसट दिसते बाहेरचं सगळं. बघा येत असेल तर, खूप नाजूक जीभ आहे, दिसूनच येत नाही पटकन. तर याच्या अंगावर आहे कात, तर सोडेल काही काळाने. आता दुसरा दाखवते. हे बघा, यांनी कात सोडलेली आहे. हा बघा कसा काळा कुट्ट दिसतोय. तर हे असे वाळा साप आहेत. जर तुमच्या घराच्या आजूबाजूला दिसलेले, पावसाळ्यात खरं म्हणजे जास्त दिसतात, पण आता दादांच्या टाकीमध्ये पडलेले, तर हे जर तुम्हाला दिसले तर घाबरून जायचं काहीच कारण नाही आहे. हे तुम्ही तुमच्या हाताने सुपरीने वगैरे घेऊन पण यांना बाजूला सोडू शकता चांगल्या ठिकाणी, कारण ह्यांच्यापासून धोका काही नाही आहे. हे चावत पण नाहीत. खूप मातीमध्ये खूप छोटे छोटे कीटक किडे वगैरे हे खात असतात. बऱ्याचदा मुंग्यासुद्धा हे खातात. तर असं त्यांचं जीवन आहे, मातीमध्ये जास्त करून राहतात. आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला दिसलं तर तुम्ही स्वतः हाताने त्याला हे करू शकता, पण खूप चपळ असतात, हातात पटकन येत नाही. सुपरीच्या सहाय्याने तुम्ही ते घेऊन सोडू शकता. याला बऱ्याच ठिकाणी खूप वेगवेगळी नाव आहेत. तुम्ही तुमच्या भागात काय नाव आहे ते पण मला कमेंट करा. पण माझी आई लहानपणापासून माझ्यासमोर एक शब्द वापरायची याच्यासाठी, कारण आमच्या घरात पूर्वी निघायची मी लहान असताना, तर याला ती शब्द वापरायची कणा. सापाचा कणा आहे, साप नाही असं बोलायची. तर हे बिनविषारी. इकडे डोळे आहेत बघा, तुम्हाला दिसत असतील डोळे, तर खूपच छोटे छोटे असतात. तर चला मी याला पॅक करते आणि इथेच कुठेतरी बाजूला सोडून देते, कारण काही धोका नाही आहे यांच्यापासून. हे बघा, अशी 3 आहेत. ही अशी 3 पिल्ले आहेत बघा. एकाच्या अंगावर कात आहे, ते थोडं पुसट दिसते. तर आता आपण याला रिलीज करू. पुढे सोडू द्या. माझ्या हातामध्ये माझ्या हातात वाळा साप आहे, सगळ्यात छोट्या जातीचा साप. चावत नाही का तो? नाही चावत. परीच्या हातात दे.